नमस्कार मित्रांनो, आता मी चाललोय मुंबईला सायकल राईड. ही पहिलीच माझी सायकल राईड आहे. माझ्यासोबत असणार आहे महेश दाभोलकर. सर ते खूप चांगले सायकलिस्ट आहेत. त्यांच्यासोबत मी आज सायकलिंग राईडला निघालो आहे. सोबत सायकल घेतली आहे मी. खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला त्यांच्यासोबत राईडसाठी. ते आता विक्रोलीवरून निघालेत. ते दादरला मला भेटतील. खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यांच्याबरोबर राईड करण्यासाठी. आणि मुंबईतून रात्रीची नाईट राईड म्हणजे खूपच मजेदार असणार आहे. तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा असणार आहे. त्यांच्यासोबत अनेक मंडळी आहेत. त्यांच्यासोबत एक ग्रुपने जाण्याचा एक वेगळा फील येतो, तो भेटणार आहे मला. खूपच एक्सपिरियन्स खूप भारी असणार आहे. सर आपण बघणार आहोत या ब्लॉगमध्ये की आपण काय मजा मस्ती आणि आपली फिटनेस ॲक्टिव्हिटी कशी होते. तर चला मग भेटूया मुंबईला. बाय. महेश दाभोलकर सर हे खूप छान आपल्या यूट्यूब चॅनलमधून फिटनेस ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती देत असतात. आज प्रत्यक्ष त्यांच्याशी फिटनेस ॲक्टिव्हिटीबद्दल एक अनुभव घेणार आहे. त्यामध्ये मला खूप उत्सुकता आहे त्या ॲक्टिव्हिटीबद्दल. आज प्रत्यक्षपणे त्यांच्याशी हा एक एक्सपिरियन्स मला भेटणार आहे. तर खूप मजा येणार आहे. मुंबईमध्ये सायकलिंग राईड असा ही ॲक्टिव्हिटी मी विचार केला होता कधी प्रत्यक्षात अशी राईड करायला मला एक अनुभव घेता येईल. व महेश दाभोलकर सर यांच्यामुळे मला ती ॲक्टिव्हिटी करण्याची एक प्रवास असा करायला भेटणार आहे. त्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे. खूप मजा येणार आहे मुंबईमध्ये रात्रीची नाईट रायडिंग करण्यासाठी. असा एक्सपिरियन्स शब्दात सांगता येणार नाही मित्रांनो. खूप भारी वाटतंय. नेक्स्ट लेवलचा असा एक्सपिरियन्स असेल आणि खूपच उत्सुकता वाढत चालली. जसं जसं आता मी बोरिवलीला पोहोचतोय, आता अंधेरी बांधकामानंतर दादरला उतरून मी त्यांना दादर बस डेपोची ते भेटणार आहे दादर सर्कलजवळ. तर खूप इंटरेस्टिंग होते. कमी होत चाललं आहे त्यांच्या भेटण्याचा प्रदेश. ती माझी उत्सुकता आणखी वाढत चालली आहे त्यांना भेटण्यासाठी. खूप भारी वाटतं. थँक्यू. मित्रांनो, दादरला पोहोचायला मला उशीर झाला. महेश दाभोलकर सर बोलले की तू विटीला ये. ते बोलले की चर्चगेटला उतर आणि चर्चगेटवरून उतरून तू विटीला डायरेक्ट ये. मित्रांनो, मी आता चर्चगेट स्टेशनला उतरेन. मग तिकडनं मी विटीला जाईन, मग त्यांना भेटेन. थोडासा उशीर झाला मला. 15-20 मिनटं अगोदर पोचायला पाहिजे होतो. म्हणजे मी दादर स्टेशनला किंवा दादर साईडला त्यांना भेटलो असतो. तिथे भेटायचं थोडक्यासाठी राहिलं. चला बघूया आपण आता विटीला भेटूया त्यांना. मित्रांनो, इथे मला यायला उशीर झाला आहे. महेश दाभोलकर सर आले, तिकडे समोरच आहेत. तिथं मी आलो आहे. चला त्यांना भेटूया आपण आणि गप्पा गोष्टी पण मारूया त्यांच्याशी. मित्रांनो, मी आता इकडे CST स्टेशनला पोचलो आहे. सरांची भेट पण झाली माझी. आता पुढचा प्रवास सुरू होईल आमचा. CST वरून सिद्धिविनायक मंदिराकडे जाऊ. तर पुढची तयारी खूप जोशमध्ये आहोत आम्ही सर्व. अनेक मित्र इथे आलेले आहेत मंडळी आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये. तर आपण पुढच्या प्रवासाला निघूया पुढे. सर्व मित्र आता एकमेकांची ओळख करून घेत आहेत. सर पण आहेत. परीक्षित सर घाटकोपरमधून आले आहेत. सरांचा इंट्रो करून घेतला आहे सर्वांनी. आता पाहताय तुम्ही सर्वजण खूप आनंदात आहेत सर्वजण. मुंबईची रात्र एकदम शांत आणि त्यामध्ये आमची सायकल रायडिंग खूप छान वाटतं आहे. हा एक्सपिरियन्स खूपच इंटरेस्टिंग आहे. कशा पद्धतीने इझी पडतो हे आपण जास्तीत जास्त प्रमाणात सर आपला इंट्रो देतात त्यांच्या चॅनलमधून. मला पण जर कधी माझ्याबरोबर जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली व्हिडिओच्या खाली कमेंट करून माझ्याबरोबर जॉईन करा. आता पुढे जाऊया. एशियाटिक लायब्ररी, मग गेटवे ऑफ इंडिया, मग मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जे काय बघता येईल ते बघूया. चला आम्ही थांबणार आहे. सर एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून ते
तू एशियाटिकला आलास एक तरी चालेल लोकेशन किंवा पर्टिक्युलर गेटवे सांगतात, मग ते ऑफ सर्वजण मग इकडे चौकाला आलास एका तरी. पर्टिक्युलर मग एशियाटिक लोकेशनला जवळ असेल तर भेटून एशियाटिकला ये. एकत्र जमतात. सरांचं असं हे कोऑर्डिनेशन असतं त्यांच्या मित्रांबरोबर, त्यांच्या या ग्रुपमधील सायकलिस्ट बरोबर. एशियाटिकला आलास तर तुला खूप छान पद्धतीने ते एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून समजावून सांगतात ते. एक ना असं नवीन बघायला मिळतं. हे काय, हे फक्त व्हायच्यासाठीच आहे का, मोबाईलसाठीच आहे का? मोबाईलसाठी बनवून घेतलं. बनवून घेतलं? बनव म्हणजे मी स्वतः बनवलं. हां, असंच असं मिळत असेल ना पण मार्केटमध्ये? भेटतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग भेटतं तुम्हाला याला जॉईन करायला लागेल. ॲमेझॉनवरती बघितलं मी. कितीला आहे? समथिंग 800 आहे काय, 800 to 1000 आहे रेंजमध्ये. आता हे अचानक ठरलं ना सरांचं, जरा विरल पण लावेल. मिरर पण लावलं. भारीच. मी हे इथे लावतो, पण काय होतं व्हिडिओ करताना आहे ना फक्त माझा चेहराच दिसतो मग. तर मित्र सर्व आता परत निघाले आहेत पुढच्या प्रवासाला. तर खूप शांत आणि थंड हवा अनुभवायला भेटते आज मुंबईमध्ये. अजिबात ट्रॅफिक नाही, काही नाही, त्यामुळे सायकल चालवायची मजा आज वेगळी आहे या रात्रीच्या मोसममध्ये. द एशियाटिक सोसायटी मुंबई इथे आता पोचलो आम्ही. आता इथे थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी मारणार आहोत आणि पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर चला मित्रांनो, सायकल चालवून आता निवांत थोडा रेस्ट घेतलाय. पुन्हा आपण पुढच्या राईडसाठी जाणार आहोत. तर सर पण आहेत आपल्यासोबत. हॅलो, आम्ही पण आहोत. आमच्याबरोबर या राईड करायला. नक्की नक्की. सर्वजण सरांनी सर्वांना आमंत्रण केलंय, यायचं नक्की. खूप ये ना बस, काढूया ना फोटो. खूप आनंदी आहे ह्या राईडमध्ये. खूप छान अनुभव आपल्याला भेटतोय, नवीन मित्र भेटतात आपल्याला. खूप आतून चांगली फिलिंग येते आणि मजा येते. पुढे अजून आपण धमाल करणार आहोत पुढच्या राईडसाठी. बघूया आपण पुढे अजून धमाल काय काय करतो. एक असं उभं नाहीत ना, काळ्या काळ्या नाही येते, क्लिअर येते, खूप छान येते. खूप छान येते. काय बोलते? हो चमकते पूर्ण ना. हो खरं दाखव तू. आणखीन खाली घ्या. सायकल उचलून फोटो स्टेशन चाललं त्यांचं. चालत आहे मला ना ऍक्च्युली 6च्या फोटोशूट चालू आहे मित्रांचे, ह्या रविवारी पण एक्झाम आहे. गप्पा गोष्टी चालू आहेत. थोडासा रेस्ट घेतलाय, मग पुढे आपण गेट ऑफ इंडियाच्या साईडने जाणार आहोत. एवढीच मंडळी आपल्यासोबत असणार आहेत पुढे प्रवासामध्ये. खूप मजा येणार आहे. आज ही मंडळी सर्वांनी विषय हाड करून आलेत. आजची रात्र ही मुंबईसुद्धा गाजवायची आहे. मुंबई शांत झोपले, पण आपल्याला आज झोपायचं नाही. तर आपण या सायकलीला घेऊन धावायचं आहे, मुंबई फिरायचं आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. फोटोशूट चालू आहेत मित्रांचे, गप्पा गोष्टीसुद्धा सुरू आहेत. तो गाडीने जातो.
चला आता आपला इथे थांबण्याचा प्रवास संपला आहे. आता आपण गेटवे ऑफ इंडिया या दिशेने जाणार आहोत. तर आपापली सायकल काढून आता पुढे जाणार आहेत सर्वजण. तर सर्वजण आता निघणार आता थोड्या वेळात. तर सर्व निघालेत. चला मग. गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आता निघालो आम्ही.
समुद्राच्या स्पॉटला आता उभे आहोत आपण मित्रांनो. खूप भारी वाटतं इथे. लेफ्ट मारायचं आहे, लेफ्ट आत घ्या आत. थांबायचं इथे. ऑलरेडी आपण चुकीच्या वेळेला म्हणजे समुद्राच्या टोकाला आता आलो आहोत आपण. आता आपण गेट ऑफ इंडियाला आलो आहोत. पाहताय तुम्ही गेट ऑफ इंडियाचं. महेश सर पुढे जाऊया का नरीमन पॉईंट? हा जाऊया, 1-2 मिनिटं. तो जरा बघायला गेलाय का दुकानं चालू आहे. समुद्राच्या ठिकाणी आता नरीमन पॉईंटला पोहोचलो आम्ही. खूप इथे शांत आहे, थंड हवा येते आहे. नरीमन पॉईंट म्हटलात की इथे खूप शांतता असते, कारण की आता रात्र झाले. रात्रीमध्ये सायकलिंग चालवण्याचा या नरीमन पॉईंटवरचा खूप अनुभव छान आहे. तर खूप मजा येते नरीमन पॉईंटला सायकल चालवायला. इथं पहिल्यांदाच इकडे आलो आहे. नरीमन पॉईंटला राईड पण पहिल्यांदाच करतोय मी. हा नाही येतील आता. इथं आम्ही सर्वांची वाट पाहण्यासाठी इथं थांबलो. सर्व मंडळी इकडे आली तर आम्ही पुढे प्रवासला जाणार आहोत. खूप छान हवा येते इथे, कारण की समुद्राची कडची हवा एकदम थंडगार लागते मित्रांनो. आता वाजलेत आपल्याकडे रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्हाला अजिबात झोप नाही आहे, कारण की ॲक्टिव्हिटी तशी चालू आहे. झोप उडून गेली आमची. मित्र सर्व उत्साहाने सायकलिंगचा अनुभव आणि एक्सपिरियन्स घेत आहेत. रात्रीचं सायकल चालवण्याचा खूपच छान अनुभव असतो मित्रांनो. आज तो प्रत्यक्षात आम्हाला तो अनुभवायला भेटतो. ते फक्त आणि फक्त महेश सर दाभोलकरांमुळे. महेश सर, खूप मजा येते आम्हाला तुमच्याबरोबर रायडिंग करायला. खूप चांगला आम्हाला अनुभव देता तुम्ही. असंच अनुभव आम्हाला पुढे देत राहा. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू तुम्हाला आमच्याकडून आहे, कारण की तुम्ही अशी ॲक्टिव्हिटी भरवता म्हणून आम्हाला इथे हा अनुभव घ्यायला भेटतो आहे. येस थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. येस सर. तर आपले मित्र पाठवून येतात. खूप छान पद्धतीने सायकलिंग चालू आहे. हाय सॉरी लक्ष नाही माझं. फोकस आपला सायकलिंग वरती आहे.
माहीत नाही, मी त्याच्याकडे बघतो इकडे करते. मित्रांनो, आमचा फोकस सुरू आहे तो सायकलिंगवर. आणि ही रात्रीची सायकलिंग करण्याचा अनुभव प्रत्यक्ष आल्यावर समजतं. फक्त आपल्याला आनंद वाटतो रात्री सायकलिंग करण्यामध्ये, पण जो अनुभव भेटतो तो खूपच अमेझिंग असतो. तो आज अमेझिंग आम्हाला अनुभव घ्यायला भेटतो आहे. प्रवीण, कसं वाटतंय? मजा येते ना? मी आज सकाळी लवकर उठलेलो 4ला. हो झोपणार होतो घरी जाऊन खरं तर, पण मग हे सगळं मिस केलं असतं. हो ना. मग आता झोप तर उडूनच गेली असेल ना तुझी? बाहेर पडल्यावर काय वाटत अशा ग्रुप दिसले ना का मग झोप बी उडून. हो, झोपेचं भान राहिलंच नाही मग ह्या हो, ॲक्टिव्हिटीमध्ये. आता झोपायचं त्यात सकाळी लवकर उठेल. हां, तसं पण उद्या रविवार आहे. नाही का आहेत. अच्छा अच्छा, काम आहेत. सासरवाडीला सासरवाडी. जायचं. ओके ओके, मग घरातलंच काम आहे आपलं पर्सनल. ओके ओके. 1:30 वाजला. हां, 1:40. हां हां, परा ट्रेन दादरवरून मी आलो आहे चर्चगेटवरून ट्रेनने. आता दादरवरून जाईल. हां, 4:40 चालू होते ना, 3 वाजता चालू होते. हां हां, 3-4ला होत असते. असं मग उद्या रविवारच आहे ना, सकाळी 6 वाजता बोललो तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. दुपारी 2चं ऑफिस? अरे वा. रात्री? ओके. घराला सुटलो 12ला, घरी गेलो 12ला. मैदान में शांत समुद्र. शांत वातावरणामध्ये आम्ही सायकल चालवतो आहे. खूप रिलॅक्स वाटतं आहे. त्या शांत स्पेसमध्ये जेव्हा रायडिंग करत असतो ना, कोणतेही आपल्याला इथे गाड्यांची ट्रॅफिक नसते. खूप भारी वाटतं आहे त्या रायडिंगमध्ये. थोडा रेस्टसाठी इथं थांबलो आम्ही.
सर्वांची वाट बघून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार. आणि इथेच आहे. खूप रायडिंग स्पेशल आहे इथे. रस्ता खूप शांत आहे, मजा येते. उतरण आहे रस्त्याला, हवा पण थंड आहे इथे. खूप धमाल वाटते इथे या गोष्टीवर. हो, रस्ता एकदम मोकळा आहे मित्रांनो. सायकल चालवायची हाच क्षण मिस करत आज तो पूर्ण इच्छा झाली आहे मित्रांनो. खूप धमाल येते. आपका लाइट अच्छा है पीछे का, हेलमेट का लाइट अच्छा है.
नाव काय तुझं भाऊ? विजय. विजय. 2:30 वाजलेत, अजून झोप तर काय लागत नाही आपल्याला. हा व्हिडिओ चालू आहे. चालू आहे. नाही लागत ना, उडून गेली ना झोप. नाही झोप आता काय नाही, उद्या दुपारपर्यंत नाही ऍक्च्युली सायकलिंग असं आहे ना हा. की सायकलिंग ज्यावेळी करतो ना हो तर ऍक्च्युली सायकलिंग असा हेल्थचा विषय आहे ना की ज्यावेळी आपण पेडल करतो ना तर ती आपल्याला एक मजा येऊन जाते आणि त्या मजा ये ना रात्रीचे 2:30 वाजलेत. मित्रांमध्ये जोश आहे सायकल चालवण्याचा, अजून काही संपला नाही आणि उत्साही आहेत खूपच. मस्त एन्जॉय करतोय. आता Enjoy. आम्ही गोराईला आहोत आणि फोटोग्राफी सेशन चालू आहे. फोटोग्राफी सेशन चालू आहे. वर्ली सिलिंग हा समोर आपल्या समोर आहे. आम्ही वरळी प्रॉमिनंटचे शेजारी थांबतो. तुम्ही वरळी खूप इथलं सुंदर आहे वातावरण, शांत वातावरण आहे. रायडर शूटिंग चालू आहे. हाय करा कॅमेरा. वर्लीला आलो आपण. सगळ्यांनी एन्जॉय केलंय. मागे तुम्ही बघू शकता सगळेजण फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये सगळे बिझी आहेत. हाय. कसं वाटलं सगळ्यांना राईड करून? एक नंबर मजा आली, मजा आली. आजची राईड म्हणजे ना खूप आनंदाचं हे थांबा, एक आली. नमस्कार. चांगला घेणार का नाईट राईड आणि आमच्याबरोबर जॉईन करा. आमच्याबरोबर जॉईन करा आणि एनर्जी ती मजा नक्कीच. थँक्यू. जय महाराष्ट्र. तुमच्यापैकी कोणाला काय बोलायचं आहे? सर आता सर्वांसोबत पर्सनली इंटरव्ह्यू चर्चा चालली आहे. आपल्या फीडबॅक घेत आहेत ह्या आपण ॲक्टिव्हिटी आजच्या दिवसभरा रात्रीच्या राईडमध्ये आपण जे राईड केलेत त्याचा सर्वांचा फीडबॅक घेत आहेत. कसं वाटलं? खूप छानपणे प्रतिसाद भेटतोय आणि खूप भारी वाटतंय. आणि आम्हाला खूप आनंद झाला तू आमच्या. थँक्यू सो मच. सर्व आपापला टिफिन बॉक्स ओपन झालेले आहेत. आपण हे सँडविच खातोय आणि हे काय आईच्या गावात सोयाबिया भेंडी एक नंबर फुल हेल्दी. मिरची यासाठी फुल त्याने हेल्दी ब्लड पातळ होतं आणि त्यामुळे आपल्याला जरा सोया शंकी खूप एक छान नंबर, एक नंबर. हेल्दी फूड घेऊन आलेत. खाऊन बघायचं. सो जबरदस्तच सगळेजण काय छान घेऊन आले. आनंद आहे. असंच घेऊन येत जा म्हणजे पोट भरत राहील. हेल्दी पण मी पण तेच खातो. दूध दही सोया पनीर वगैरे हेच आपलं पण खायचं. सिद्धिविनायक मंदिराजवळ पोचलो आहे. चला आता निरोप घ्यायची वेळ आली सर्वांची. नाट्यावर जातो. मित्रा चल बाय. तुझं नाव? अभी जिसको जैसे आणि जाना है विजय. जा सकते हैं. मित्रांनो, फटाफट एकच जाना है तो message. फटाफट जा सकते हैं. उठा, बाहेर पडा, सायकल घ्या आणि सायकलिंग करा. खूप आनंद आहे खूप. आणि सुख बोलाल ना तर ते ह्याच्यामध्ये बरोबर. फिटनेससाठी वेगळा टाइम द्यायची गरज नाही. एक्सप्लोअर कराल, खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या लोकांना भेटाल. एक वेगळी मजा येईल, एक वेगळा उत्साह येईल, एक वेगळा आनंद येईल. खूप सारी मजा येईल. बाय बाय. चला बाय. अच्छा, तू माझ्या बरोबर आहेस ना लास्ट पर्यंत? ऐरोली पर्यंत तू आहेस. चल भाऊ. मी पण आहे. तू आहेस चला मित्रा, त्याच्याबरोबर आहे. आपला प्रवास इथेच संपतोय. पुन्हा प्रवास सुरू करू आपण नवीन. नाव तुझं? सोमनाथ आगवाने. आगोवाने. मी पंकज सैतवडेकर. मित्रा चल बाय. आपला प्रवास इथंच संपतोय. पुन्हा भेटूया. नाव तुझं? ओमकार. जाधव. ओके.
चल बाय. सर आपला प्रवास इथे संपतोय हे बोलणं चुकीचं आहे. आपला प्रवास हा अखंडपणे चालू राहील. हो पण आणि तो आजचा संपणार प्रवास संपलाय. आजचा प्रवास संपलाय. आज थोड्याशा अल्पशा काळासाठी थांबतो आहे. पुन्हा भेटू. आपण परत सुरू. उत्सुकता तेवढीच राहणार आहे आपली. कधी संपत नसतो. फक्त माणूस सर तुमचं नाव? इथून चालत. तुमचं नाव? सुशांत गायकवाड. सुशांत गायकवाड. आपला दादा अतुल निकम. अतुल आणि निकम. प्रवास कधी संपत नसतो. प्रवास आपला सुरूच राहणार आहे. चालूच राहणार. पण आजचा प्रवास इथे थांबला आपला. आणि प्रवास हा जोश उत्साहाने चालू ठेवा. आपला जी एक जय ग्रुप. महाराष्ट्र. नाईस नाईस. हाय, नमस्कार. सर चला निरोप घ्यायची वेळ आली. पुन्हा भेटूया आपण. थँक्यू. तुमचं नाव सर? रुपेश रुपेश कालेकर. कालेकर सर. चला बा भाऊ चल भेटूया. सुयश तामाने. थांबाने. चल पंकज सैतवडेकर. चल भेटूया आपण पुन्हा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. चला भेटूया. ही तर भेंडी पूर्ण तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रात्री 3:30 वाजता एकटा चालतो. सायनवरनं घरपर्यंत. अरे डेंजर आहे. चला बाय भेटूया पुन्हा. हा तुम्ही दादरला नाईस टू मीट यू. ओके मस्त सर. वाटलं. धन्यवाद परत या सर. आमच्याबरोबर ride येस करायला. येस नक्की. हेल्मेट घालून या. येस सर. येस सर. चला बाय. मस्त आम्हाला पण छान वाटलं. परत यायला. येस येस. बाय.